हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. सो आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी मस्त अशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर याला छान असा काट आहे आणि तो काट आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला तो काट वापरून डिझाईन बनवणं खूपच सोपं जावं यासाठी. त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट सुद्धा आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला. आणि सगळ्यात आधी आता ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं आपण टोटल 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून शोल्डर टाकलेला आहे आपण 7 इंच, कारण बोटनेक ब्लाऊज आहे, बोटनेकला पूर्ण शोल्डर लागतं. त्याचबरोबर 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि याचा मुंडा सुद्धा आपण 7 इंच घेतला. क्रॉसला 1 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून नेहमी घेत असतो छातीचा 14 भाग 9 चौक 36 अधिक 1.5 इंच असं टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. तर बघा, मग बोटनेक ब्लाऊज मध्ये खरं तर 2 गळे असतात. सो सगळ्यात आधी पहिला जो काही शेप आहे तर तो आपला येईल 3 इंचावर. सो इथून मी 3 इंचाला मार्किंग केली, त्यानंतर खाली 1 इंच आणि इथून आपल्याला मार्किंग करायची आहे 8 इंचाची. त्याचबरोबर 4 इंच गळा रुंदीची सर्व ठिकाणी इथे मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो या पद्धतीने 2 बॉक्स तयार करावे लागतात. त्यानंतर वरती सिंपल असं गोल गळ्याची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे. जर तुम्हाला त्याची रुंदी कमी हवी असेल तर तुम्ही कमीही मार्किंग करू शकतात. ठीक आहे, पण मी 1.5 इंच मार्किंग केली. त्यानंतर आता इथून आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे. सगळ्यात आधी मी जरा फेंट मार्किंग केली आणि त्यानंतर मग ही मार्किंग आता आपण ह्या पद्धतीने इथे डार्क करून घेऊयात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने फायनली आपली गळ्याची जो काही मधला शेप आहे तर त्याची सुद्धा मार्किंग झालेली आहे. आता हा शेप आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. सो त्यामुळे मग हीच मार्किंग आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करावे लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरचा गळा सिंपल आपण कट करणार आहोत, कारण की तो कॅनव्हास पेपर लावून इथे स्टिच करायचा नाहीये, सो म्हणून मी कट केला. त्यानंतर आता इथे पेपर कॅनव्हास घेते, कारण आपल्याला ब्लाऊज डिझाईनसाठी पेपर कॅनव्हास लागत असतो. सो जेवढा लागतोय अंदाजे मी घेतला, डबल फोल्ड करून ठेवायचा. आणि बघा, वरच्या साईडने फेंट मार्किंग दिसते ना, तर ती स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे मार्क करून घ्यायची आहे. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला फेंट दिसते, तर ती सुद्धा डार्क करायची, जेणेकरून सेंटर पासून आपले दोन्ही साईडनी शेप अगदी परफेक्ट सेम यावे यासाठी ही स्टेप खूप महत्वाची. त्यानंतर साधारणतः 1 इंच एवढं मार्जिन ठेवत कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने गळ्याची कॅनव्हास पेपरवर मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा. सेंटरला एक पिन लावलेली आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, मार्जिन अजिबातच कमी जास्त होऊ देऊ नका, कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर आपलं गळ्याचं फिनिशिंग, लुक आणि शेप सगळंच बिघडू शकतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत गळ्याला टीप मारली.
त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपण टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की वरचा गळा आणि खालचा कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे कमरेच्या साईडचं तर ते कटिंग केलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला खरं तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग केल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि गळ्याचा शेप अगदी व्यवस्थित यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने बॅक पार्ट सरळ करायचा. आता तो सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडने अगदी व्यवस्थित सेट करायचा आणि मग सगळ्यात आधी आपल्याला आता इथे गळ्याच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. खरं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही लक्षातच राहू द्या. गळ्याला दाबटीप दिल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की परफेक्ट फिनिशिंगसाठी हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे. एवढंच नाही तर इथे तुमच्या हेही लक्षात येईल की वरचा गळा आणि खालचा कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. ते कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. सो अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे ही. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही, फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची. जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग आपल्याला या पद्धतीने जोड्यावर परफेक्ट बॅक पार्ट रेडी करावा लागतो, कारण मधला शेप बनवण्याच्या आधी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो सध्या मी इथे साईडला ठेवते, कारण आता आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे त्याला आपल्याला अस्तर लावायचं आहे. सो त्यासाठी मॅचिंग अस्तर घेते मी आणि कडेने थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला. सध्या मी अंदाजेच इथे हे कट केलं आणि सगळ्यात आधी सिंपल ह्या पद्धतीने टीप मारायची, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अस्तरला जॉईंट व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता टीप मारल्यानंतर थोडंसं फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे आणि बाकीचं सगळं अस्तर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली हे कट केलं. त्यानंतर आता या अस्तरला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे फोल्ड करू तर ते व्यवस्थित फोल्ड व्हावा, आपल्याला शेप जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल टीप मारायची. खरं तर या स्टेपने काय होतं की आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक होतो आणि त्यामुळे काय होतं की आपला गळा वगैरे शेप ब्लाऊज लवकर खराब होण्याचे चान्सेस राहत नाही, कारण आपला कॅनव्हास पेपर सुद्धा लवकर खराब होत नाही. आणि बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक संपूर्ण साईडने आपल्याला या पद्धतीने फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपला हा कॅनव्हास पेपर अस्तर जोडून तयार झालेला आहे. आता बॅक पार्टचा सेंटर पॉइंट आणि कॅनव्हास पेपरचा सेंटर पॉइंट हे दोन्हीही मॅच करत सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारायची. या स्टेपने काय होतं की आपला शेप अगदी व्यवस्थित सेंटरलाच होतो, तो अजिबात तिरका किंवा एकाच साईडने होण्याचे चान्सेस राहत नाही. आणि मग त्यानंतर जी काही आपली परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ही टीप मारताना अगदी सावकाश काळजीपूर्वक मारायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप येणार असतो, कारण की टीप थोडी जरी पुढे मागे झाली तरी सुद्धा आपला शेप बिघडू शकतो. सो त्यासाठी अगदी काळजीपूर्वक टीप मारायची. आणि बघा इथे अगदी परफेक्ट आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून एक कट मारायचा आणि मग नंतर अस्तर कॅनव्हास पेपर हे सगळंच आपल्याला सोबतच कट करायचं आहे. ज्या पद्धतीने दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये तेवढं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे पाव इंच म्हटलं तरी सुद्धा चालेल. कटिंग झाल्यानंतर याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, शेप व्यवस्थित यावा. खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे कट्स मारून घेतले आणि त्यानंतर आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर आतल्या साईडने फोल्ड करायचा आहे. सो सगळ्यात आधी व्यवस्थित आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा.
त्यानंतर व्यवस्थित सेटही करायचा आणि मग ह्या शेपला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण जर का अस्तरचा पार्ट वरती दिसला तर मग ब्लाऊजला अजिबात फिनिशिंग येणार नाही, डिझाईन सुद्धा अजिबात व्यवस्थित दिसणार नाही. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. आणि बघा मग फायनली आपला हा मधला शेप किती छान परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, आता मी काठ घेते. आपल्याला हा काठ लागणार आहे. सो किती लागतोय बघा, ह्या पद्धतीने आपल्याला एक ना त्रिकोण तयार करायचा आहे. सो मग त्याच्या अंदाजे मी हे बाकीचा एक्स्ट्राचा काठ कट करून घेतला. आता एवढंच नाही तर ह्या त्रिकोणसाठी आपल्याला नॉट सुद्धा लागणार आहे. तर जर तुम्हाला फॅब्रिकचे नॉट बनवायचे असतील तर तुम्ही नक्कीच बनवू शकतात, बट इथे मी रेडीमेड नॉट यूज करणार आहे. सो बघा मग मी इथे गोल्डन नॉट घेतलेला आहे आणि थोडंसं आधी मोजून बघते की किती नॉट लागणार आहे ते, आणि त्यानुसार मग आपल्याला खरं तर एक साईडला 4, दुसऱ्या साईडला 4, 4 आणि 4 असं टोटल 8 नॉट इथे लागणार आहेत. सो बघा मग ह्या पद्धतीने मी पटपट एकाचाच अंदाजे सगळे कट करून घेते. खरं तर आपल्याला हे सेम साईजमध्ये हवे आहे. तसं थोडे छोटे केले तरी सुद्धा चालेल, पण आपण टीप मारताना एक्स्ट्राचं नंतर कट करून घेऊयात. कारण की आधीच जर का छोटं कट केलं आणि नंतर जर आपल्या ते शेपमध्ये व्यवस्थित सेट झालं नाही तर मग पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्यामुळे मग मी सगळे सेमच इथे कट करून घेतलेले आहे. सो टोटल आपण इथे 8 कट केलेले आहे. ठीक आहे, आता सध्या मी ते साईडला ठेवते आणि आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने काठाचा त्रिकोण तयार करायचा आहे. सो ह्या पद्धतीने मी फोल्ड केलं आणि सिम्पली खाली एक टीप टाकून घेते. ठीक आहे, आता ही टीप टाकल्यानंतर एक्स्ट्राचं मी कट करते आणि मग आता आपल्याला एका साईडला 4 मी म्हटलं होतं तर ते आपल्याला इथे टोकावर लावायचे आहे. खरं तर ते जवळ लावायचे आहे, त्याच्यामध्ये जास्त डिस्टन्स आपल्याला इथे ठेवायचं नाहीये. सो त्यामुळे मग मी व्यवस्थित त्यामध्ये पॅक करून घेतलं. 2 लेयर आहे ना 2, सो त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मग व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घेतला आणि संपूर्ण दाबटीप सुद्धा इथे देऊन घेतलेली आहे. एक साईडने लावून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लावायचं आहे. सो तिथे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल टिप देऊन. ठीक आहे, आणि जर का तुमचं हे प्रॉपर फिनिशिंग सहित होत नसेल तर मग तुम्ही अजून आतल्या साईडने एक अस्तरही लावू शकतात, कारण की एक साईडने ओपन पार्ट असतो, दुसऱ्या साईडने नसतो. सो अशा पद्धतीने बघा आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो बघा मग आता हा तयार झालेला ट्रायंगल विथ नॉट आपण अटॅच केलेला आहे, तर तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी मी थोडासा अंदाज घेतला, बरोबर सेंटरला त्याचा टोक येईल ह्या पद्धतीने मी ठेवून घेतलं आणि सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन आपल्याला लॉकही करून घ्यायचा आहे आणि इथे टिप टाकून घेते मी व्यवस्थित, म्हणजे तो ट्रायंगल आपला बरोबर इथे सेंटरला अटॅच होऊन जाईल. ठीक आहे, कारण त्यावरच आता आपलं संपूर्ण पुढचे डिझाईनचे लुक डिपेंड आहे. त्यानंतर आतमध्ये ट्रायंगल थोडासा एक्स्ट्राचा आहे, सो तो आपण नंतर कटिंग करून घेऊयात. म्हणजे बघा ह्या पद्धतीने आधी टीप मारायची आणि मग एक्स्ट्राचं कट करायचं, जेणेकरून तिथून धागे निघणार नाही आणि आपली फिनिशिंग बिघडायला नको. त्यानंतर ह्या नॉट आपल्याला ह्या पद्धतीने बघा इथे बरोबर डिझाईन मध्ये ना सेट करायच्या आधी व्यवस्थित त्यातलं डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे आणि मग आपल्याला इथे टीप मारून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ह्या किती लुजिंग मध्ये हवा आहे, डिझाईन कशी सेट करायची आहे तर ते टोटली त्यावर डिपेंड आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने मी ते व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. पुन्हा टीप मारताना सुद्धा व्यवस्थित सेट करते आणि इथे आपण हे व्यवस्थित लावून घेऊयात. तर आता टीप मारताना नॉट अटकण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक सुरुवातीला डबल टीप द्यायची आणि शेवटी सुद्धा, म्हणजे हे नॉट आपले व्यवस्थित पॅक होतील. ठीक आहे, आणि फायनली आपण हे लावून घेतले. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे नॉट सेट करायचे आहे. लक्षात राहू द्या लुजिंग वगैरे व्यवस्थित पाहिजे नाही. आणि आतल्या साईडने तर एक्स्ट्राचे नॉट आपण नंतर कट करणारच आहोत, म्हणजे पूर्ण टीप मारून झाल्यानंतर. ठीक आहे, सो बघा मग त्याचबरोबर काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नॉट असे सेट करायचे आहेत की त्यातला डिस्टन्स आपला सेम राहिला पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका. कारण जर डिस्टन्स कमी जास्त झाला तर आपली डिझाईनची संपूर्ण फिनिशिंग बिघडू शकते. तर बघा मग मी अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे, लॉकही केलेला आहे. सो बघा अगदी व्यवस्थित आपले हे नॉट इथे अटॅच झालेले आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. तुम्हाला नसेल करायची तरी सुद्धा चालेल, लावायची की नाही तर ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि इथे लेस लावण्याच्या आधी बॅक साईडला आपण टक्स टाकून घेऊयात.
सो बघा मग आता आपल्याला सेंटर पासून इथे 4.5 इंच, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. एक साईडनी मार्किंग केली की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा करायची. बरोबर त्या लाईनवर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. एक साईडने टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकायचा आहे आणि तिथे सुद्धा आठवणीने डबल टिप देऊन घ्यायचं. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडने आपण टक्स टाकलेले आहे, कारण की परफेक्ट टक्स टाकणं सुद्धा फिनिशिंग आणि फिटिंगसाठी खूपच गरजेचं असतं. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने टक्स टाकून झाले. त्यानंतर आता आपण इथे लेस लावून घेऊयात. तर बघा मग मी इथे छान अशी गोल्डन लेस घेतलेली आहे. सगळ्यात आधी वरचा जो काही गळा आहे आपला, तिथे आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे. तर मी बारीक नाजूक लेस घेतलेली आहे. जर तुम्हाला इथे थोडी वेगळी लेस यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे मी इथे ही लेस लावून घेते गळ्याला. आणि मी मग असेच म्हटलं, जर तुम्ही इथे लेस नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे किंवा तुमच्या कस्टमरवर, की तुम्हाला इथे ह्या डिझाईनला लेस लावायची आहे की नाही ते. ठीक आहे. सो बघा मग इथे ही लेस लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची मी कट करते. ठीक आहे. आणि ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. हा पॉईंट खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की लेस व्यवस्थित लागत नाही, ती एक साईडनी वरती तरंगल्यासारखी होती, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी काळजीपूर्वक सावकाशपणे लेसच्या दोन्ही साईडनी टीप द्यायची. त्यानंतर आता हा जो काही मधला शेप आहे तिथे सुद्धा मी हीच लेस यूज करणार आहे. जर तुम्हाला वेगळी थोडी ब्रॉड डिझायनर लेस यूज करायची असेल तरी तुम्ही इथे नक्कीच करू शकतात. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे ही लेस लावून घेते. अगदी व्यवस्थित गळ्याच्या कडेकडेने. लक्षात राहू द्या, गळ्याच्या कडेकडेनेच लेस लावायची आहे, व्यवस्थित एकसारखी. कारण बऱ्याचदा काय होतं ना की लेस लावण्याच्या आधी गळ्याचा शेप खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, लूक बिघडतं, अजिबात व्यवस्थित आपलं गळा रेडी होत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे काळजीपूर्वकपणे आपल्याला क्रॉसमध्ये लेस फोल्ड करत टीप मारायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा शेप अगदी व्यवस्थित आहे तसाच मेंटेन राहतो. त्याचबरोबर इथे शेवटी सुद्धा आपल्याला ती लेस फोल्ड करायची आहे, जेणेकरून तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि बघा ह्या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप द्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. सो बघा मग फायनली आपण खरं तर मधल्या शेपला सुद्धा इथे लेस लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला इथे कमरेच्या साईडला सुद्धा एखादी लेस यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपलं लेस लावून झालेली आहे. तर हे नॉट व्यवस्थित सेट करायचे आहेत, जे दोन्ही साईडनी व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने. आणि आपले खरं तर ही ट्रेंडिंग अशी बोटनेक डिझाईन तयार झालेली आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली बोटनेक मध्ये आज आपण खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू शेप मध्ये ही डिझाईन इथे रेडी केलेली आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याला ना बोटनेक मध्ये कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही, आणि असंही सध्या बोटनेक ब्लाऊजचा खूप ट्रेंड चालू आहे. त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो, कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते. सो अशा वेळेस या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करता यावी यासाठी. सो या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली आपली डिझाईन ते तयार झालेली आहे. खरं तर बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग आणि फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे. सो मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेली आहे. आय होप सो आज मी जे शिकवलं ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि ह्या छानशा डिझाईनमुळे
खरंच आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.